आजची कहाणी आहे शिवशंकर आणि नंदीची कहाणी. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि पार्वती देवी विराजमान होते. त्यावेळी नंदी म्हणजे शिवाचं वाहन भगवान शिवांच्या जवळ उभा होता. पार्वती देवीने शिवजींना विचारले, महादेव, आपण या नंदीला इतकं महत्त्व का देता? तो इतका खास का आहे? भगवान शिव हसले आणि उत्तर दिले, पार्वती, नंदीचं माझ्यावर अतूट प्रेम आहे. तो माझ्या आज्ञांचे पालन करतो. त्याचा माझ्यावर दृढ विश्वास आहे. पार्वतीने विचार केला की शिवची परीक्षा घ्यावी. ती शिवाला म्हणाली, माझ्या काही मनीषा आहेत, त्यांना पूर्ण करून दाखवा. शिवने हसून म्हटलं, तुमच्या मनीषा पूर्ण होतील, परंतु त्यासाठी नंदीला काही दिव्य करून दाखवावं लागेल. त्यांनी नंदीला बोलवलं आणि सांगितलं, नंदी, तुमच्यावर मोठं कार्य आहे. तू पार्वतीच्या एका बाजूला बसून तपस्या कर आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या नदीच्या पात्रातून जाऊन एक कमळ घेऊन ये. नंदीने तत्काळ शिवांच्या आज्ञांचं पालन केलं. त्याने कठोर तपस्या केली आणि नदीच्या पात्रातून कमळ घेऊन आला. हे पाहून पार्वती देवी थक्क झाली आणि शिवांच्या भक्तीची महिमा पटली. शिवाने पार्वतीला सांगितले, जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने आपल्या देवांच्या आज्ञेचं पालन करतो, तेव्हा देव आपल्या भक्तांसाठी सर्व काही सोपे करतो. ही कथा शिवशंकरांच्या भक्तांच्या आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमाची महिमा सांगतो. या कहाणीतून आपल्याला असा धडा भेटतो की श्रद्धा, प्रेम आणि विश्वास यांच्या आधारावरच देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो आणि त्यांना विजय मिळवून देतो. त्यासाठी मित्रांनो, आपणही आपल्या श्रद्धा, भक्ती करत राहणे आणि विश्वास ठेवणे. एक ना एक दिवस भगवान शंकर, भगवान भोलेनाथ आपली मदत